चित्रकार महेश म्हस्के जे बार्शीचे आहेत आणि त्यांनी इतकी सुंदर भेट मला दिलेली आहे आणि हे चित्र साकारताना त्यांच्या मनात काय भावना आहेत त्या पण त्यांनी मला सांगितल्या आहेत आणि मला खरंच खूप भरून आलं. मी आत्ताच माझा पुरस्कार घेऊन आलेले आहे, महाराष्ट्र शासनाने मला दिलेला आशा रेडिओ पुरस्कार. आणि तो पुरस्कार का माझ्यापर्यंत आला त्याचं उत्तर हे आहे, जेव्हा आपल्यावरती प्रेम करणारी माणसं ही आपल्याला भेटण्यासाठी आपल्यापर्यंत येतात, आपला शो, आपला कार्यक्रम, आपलं बोलणं हे त्यांच्या आयुष्यात बदल घडवतो, त्यांना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतो. हे जर होत असेल तर तोच सगळ्यात आधी मिळालेला पुरस्कार आहे. महेश, तुझी कलाकृती जी आहे त्यासाठी हॅट्स ऑफ. आणि तुझ्या पद्धतीने करतोयस. एक डोळा नाहीये त्याला, त्याच्याकडे हा जो आहे तो ऍक्च्युली डुप्लिकेट डोळा आहे असं आपण म्हणू शकतो. पण मला असं वाटतं की ना, हीच आयुष्य जगण्याची जिद्द असायला पाहिजे की माझ्याकडे हे नाहीये म्हणून रडत बसण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते मी काय करू शकतो. त्याच्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 1 डोळा आहे आणि हे इनफ आहे, राईट. त्याच्यामुळे त्यांनी त्यावरती त्याचं जे कलाकारी आहे ती करतोय. जर तो रडत बसला असता तर मग त्याच्यातला हा कलाकार कधीच बाहेर आला नसता. त्यामुळे तुझ्याचकडनं खूप शिकण्यासारखं आहे. तू म्हणालास की तू मोटिवेशनल बोलतेस, तुझ्यासारखी माणसं ही मोटिवेट करतात तेव्हा आपण असं बोलू शकतो. माणूस खूप काही असून सुद्धा ना सतत रडत राहणारे मी पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे तुझ्यासारखी माणसं भेटतात ना, ती ऑटोमॅटिकली प्रेरणा मिळते की अरे आपण याच्यासारखं केलं पाहिजे, हो की नाही. लोकांकडे 2-2 डोळे आहेत पण तुझ्याकडे 1 डोळा आहे आणि तुझ्याकडे दृष्टिकोन आहे आणि हीच तुझी सगळ्यात मोठी ताकद आहे. अरे नाही नाही मित्रा, नाही 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 नाही, कलाकारच तू आणि मी सुद्धा एक कलाकार आहे, त्यामुळे मी असं नाही म्हणणार. इनफॅक्ट तुझे धन्यवाद, तुझे आभार की तू इतकी सुंदर कलाकृती करतोस. मी दुसऱ्या देशात 30 रुपयानं कामाला गेलोय. मी तुझी काय मदत करू शकते मदत नाही म्हणजे मला माझ्याकडनं तुला काय तुम्ही भेटलात हेच माझी मदत आहे. म्हणजे काय म्हणतात की तुम्ही इथं भेटलात तेच खूप माझ्यासाठी मोठी मदत आहे. त्याच्या पलीकडे मला काही नकोय. पण म्हणजे माझ्या स्ट्रगल बद्दल मला थोडं हे वाटलं फिलिंग. म्हणजे मी तुम्हाला त्या रेडिओमध्ये ऐकत होतो पण आज म्हणजे मला पण वाटत नाही की मी तुमच्याशी बोलतोय किंवा तुमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे मन भरून आल्यासारखं झालं की आपलं चला 10 वर्षांना का होईना पण स्वप्न पूर्ण झालं. इथून पुढे सोबत राहू, तो पुढचा राहू का नक्कीच राहणार. पण म्हणजे कसं असतं ना, प्रत्येकाचं यम वेगळं असतं, प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा वेगळ्या असतात. पण ज्याच्यासाठी आपण असं उत्सुक असतो ना, नाही मला हे करायचंय. आता सकाळचंच उदाहरण, गडकरी साहेब मला 12 वाजता समजलं की ते येणार आहेत. तर सर म्हणले की